गाईस भाऊजाईला मी ठोकत आहे. इकडे टन घ्या, अजून टन घ्या. भाऊ काय पोरगी थोडी माग घ्या. या तरी तुमच्यासाठी आणलंय काय ओ जिजू घ्या ना. सांगू हा सगळा फ्रीज आमचा आहे. सो हे मी जितकं पाहिजे तितकं खाऊ शकते. सो हे आमच्या ताडी मावशीचं आहे, म्हणजेच आमचं आहे, हाय की नाही? फुल ऍक्सेस आहे ब्रो, फुल ऍक्सेस. इंद्रायणी रेस्टॉरंटला गर्दी किती आहे बघा. हे सगळे वेटिंगचे लोक आहेत. हे बाहेर उभे राहिलेले, हे इथे बसलेले, आणि इकडे पण गर्दी बघा, फुल भरलेलं असतं कायम. पुढे पण ते समोर दिसतात ना, वेटिंगचेच लोक आहेत. क्राऊड येतोच आहे अजून. गाड्या बघा किती एंटर होत आहेत. खूप खूप क्राऊड आहे. तिकडे पण वेटिंगला लोक आहेत. अख्खा सोफा भरलाय. फायनली टेबल भेटलेला आहे आणि क्राऊड बघा. बापरे, आता तर काहीच नाही, खूप होता. जाम वेटिंग आहे, जाम वेटिंग आहे. म्हणून घरी स्वयंपाक बनवा, सकाळ सकाळ उठून आणि खा. जिरती. एक तर पैसे द्या आणि जिरून घ्या. आणि त्याच्यात आहे ना, लोणावळा फिनवळ्याच्या जवळचे हॉटेल तर अजिबात नका जाऊ. संडे सॅटरडे काय सॅटरडे संडे तर अजिबात नका. स्टे ट्यून. क्राऊड. सो आपण स्टार्टरमध्ये फक्त हेच खाऊ शकतो. पापड नाही खाऊ शकत, व्हेज मंचुरियन नाही, काहीच नाही खाऊ शकत. आणि भाजी ते लोक इझिली बनवून देतात. सो भाजी रोटी खाऊ शकतो, पण स्टार्टर में यहीच खाना पडेगा. हे इंद्रायणी प्युअर व्हेज, जे माझं फेवरेट रेस्टॉरंट आहे, माझं, मम्मीचं आणि पप्पाचं. हो ना ग? होय, काय म्हटलं? आपलं फेवरेट आहे ना. आणि तिथे पान खाल्ल्याशिवाय आहे ना माझं जेवण कम्प्लीट होत नाही. पण आज माझा उपवास आहे आणि तो सोडला आहे, त्यामुळे मी नाही खाऊ शकत. सो फायनली घरी आलेलो आहोत. झालंय सगळं ओके, डन. सकाळपासून इतकं फंक्शन्स होते ना. सकाळी एका ठिकाणी आम्ही गेलो, नंतर फंक्शन होतं, त्याच्यानंतर जेवायला गेलो. जेवायला एवढी वेटिंग होती, त्याच्यात आज चतुर्थी उपवास होता. फायनली आता घरी आलोत. खूप उशीर झाला आहे. सो हा ब्लॉग आपण इथे संपूया. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टिल दॅन खाऊ पिऊ खुश राहू. बाय.